नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण झटकीपट होणारी अशी दलियाची खीर पाहणार आहोत. तर आता हे 1 वाटी मी दलिया घेतलेला आहे. आता हा स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायचा, कारण त्याच्यात जर काही पाखड वगैरे असले तर आपलं निघून जाईल. आता या 1 वाटीला आपण 3 वाट्या पाणी घालणार आहोत. आणि हे 3 वाट्या पाणी घालून मग आपण कुकरला शिजवून घेणार आहोत. हे बघा, कुकरमध्ये आपण हे पातेलं ठेवलेलं आहे. आता त्याच्यावर आपण झाकण ठेवूया. आणि 4 ते 5 शिट्ट्या करून आपण घ्यायच्या आहेत, म्हणजे दलिया आपला छान मऊ एकदम शिजेल. हे बघा, 4 ते 5 शिट्ट्या आपण करून घेतलेल्या आहेत. छान आपला मोकळा सळसळीत आणि मऊ शिजून झालेला आहे. आधी आपण सगळं आता हे सगळं मिक्स करून घेऊयात. छान हलवून घ्यायचं आहे आणि नंतर मग आपण बाकीचं साहित्य घालणार आहोत. आणि खीर केल्यानंतर कधीही गूळ असल्यामुळं त्यामध्ये एकदम दूध घालायचं नाही. आता आपण यामध्ये 1.5 वाटी ओल्या नारळाचा चव घालायचा आहे. खोबरं खवून घेतलेलं आहे मी. 1.5 वाटी ओल्या नारळाचा चव घातलेला आहे. आता परत एकदा मिक्स करून घेऊयात. आता हे ड्रायफ्रूट्स आहेत, बदाम, काजू, पिस्ता, मनुके. जर तुम्हाला हवे असले तर तुम्ही घाला, नको असल्यास नाही घातले तरी चालतील. मनुके 10 ते 12 मी घातलेले आहेत. आणि बदाम आणि काजूची मी पावडर केलेली आहे. तुम्हाला जर असे तुकडे बारीक करून घालायचे असेल तरी तुम्ही घालू शकता. आता 1 चमचा आपण यामध्ये वेलची पावडर घालूयात. आणि 7 ते 8 बदाम, काजू आणि पिस्ता असे मी पावडर करून घेतलेली आहे. त्याचे 2 ते 2.5 चमचे आपण पावडर घालणार आहोत. आणि यामध्ये आता 1.5 वाटी बारीक चिरलेला गूळ मिक्स करायचा आहे. बारीक चिरून घेतल्यामुळे तो पटकन विरघळतो. आता ह्याला आपण गॅसवर ठेवण्याची अजिबात गरज नाही. गॅसवर न ठेवता असाच आपण दलिया हलवून घ्यायचा आहे, कारण गुळामुळे पाणी सुटतं आणि तो एकजीव सगळा छान मिळून येतो. हे बघा, 1.5 वाटी आपण गूळ घातलेला आहे. आता परत आपण सगळं हे मिक्स करून घेऊया. आणि या सगळ्या खिरीमध्ये दूध कधीही घालायचं नाही, कारण दूध फाटण्याची किंवा नासण्याची शक्यता असते. त्यामुळे जसं लागेल तसं एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आणि त्यामध्ये आपल्याला लागेल असं दूध मिक्स करत जायचं. सगळ्या खिरीमध्ये जर दूध घातलं तर आपली खीर विटूनसुद्धा जाण्याची शक्यता असते. जर शिल्लक राहिली तर ती टिकत नाही. हे बघा, असे सगळे मिक्स करून घेतले. गूळ, खोबरं,
ड्रायफ्रूट्स पावडर, वेलची हे सगळं आपण मिक्स करून घेतलेलं आहे. आता एका बाउलमध्ये आपण थोडी खीर काढून घेऊयात आणि त्यामध्ये थोडंसं अर्धी वाटी दूध घालूया, छोटी अर्धी वाटी. अशी छान गोड अवीट गोडीची खीर आपण पटकन करू शकतो. जेव्हा गोड खावं वाटत असेल तेव्हा झटकीपट होणारी ही खीर आहे. नक्की करून पहा. आता हे आपण अर्धी वाटी दूध घातलेलं आहे. आता परत एकदा आपण मिक्स करूया छान. अशी ही आपली खीर तयार आहे. धन्यवाद. नक्की करून पहा.